रोटरी क्लब खेडकडून पुरामध्ये सहकार्य करणाऱ्या सर्व स्वच्छता दूत, अग्निशमक दल आणि आपत्कालीन विभागाचं कौतुक। पूरग्रस्तांचे पंचनामे करण्यासाठी तहसील कार्यालय सुट्टीच्या दिवशी देखील राहणार कार्यरत। राष्ट्रीय महामार्ग विभागाला मनसेने विचारला जाब, मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबियांना मदत मिळण्यासाठी दिले निवेदन। ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संस्थेच्या अध्यक्षतेपदी अरविंद तोडकरी आणि सरचिटणीसपदी माधव पेठे यांची फेरनिवड। रोटरी क्लब खेडकडून खेड नगर परिषदेचे सर्व स्वच्छता दूत, अग्निशमक दल आणि आपत्कालीन विभाग येथील कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। खेड शहरात पुरामुळे झालेल्या कचऱ्याची स्वच्छता तसेच अग्निशमक दल आणि नगर परिषद आपत्कालीन विभाग यांच्या सहयोगाने पूर परिस्थिती दरम्यान मिळालेली मदत या सर्व मदत कार्याची दखल घेत रोटरी क्लब खेडकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले। तसेच खेड नगर परिषदेचे नवनियुक्त मुख्याधिकारी महादेव रोडगे यांचा देखील सत्कार रोटरी क्लब खेडकडून करण्यात आला। यावेळी या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे अध्यक्ष आदित्य गांधी, दीपवाहिनीचे सर्वेसर्वा बिपिन दादा पाटणिक, उपेंद्र तलाठी आणि सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते। मी रोडगे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मत व्यक्त करावं। त्या पूर परिस्थिती सदृश्य पूर परिस्थिती निर्माण झाली, त्यानंतर जे आपल्या नगर परिषदेचे जे स्वच्छता विभागाचे कर्मचारी असतील किंवा इतर आपत्ती व्यवस्थापनामध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं। यासाठी आपल्या खेड शहराच्या रोटरी क्लबने त्यांचा सत्कार समारंभाचा आजच कार्यक्रम ठेवला। या कार्यक्रमाला उपस्थित रोटरी क्लबचे अध्यक्ष नारायण आदित्यजी, डॉक्टर साहेब आणि सर्व रोटरीचे सर्व सन्माननीय सदस्य आणि ज्यांच्यासाठी हा आजचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम ठेवलेला आहे सर्व माझे सर्व सहकारी। खेड शहर आणि पूर याचा पहिल्यापासूनच नातं आहे, परंतु या ठिकाणी पूर खेड शहराला जरी सातत्याने येत असला तरी पुरामुळे जी परिस्थिती निर्माण होते अस्वच्छतेची, ती समस्या कधीच खेड शहराला जाऊन दिली नाही। त्याचे एकमेव जे कारण आहे, जो घटक आहे तो आपला स्वच्छता विभागातले जे स्वच्छता दूत आहे ते अत्यंत चांगल्या प्रकारे प्रत्येक पुरामध्ये चांगले काम करतात। म्हणजे असं खेड शहरामध्ये पूर आला, मी तो 2005 मध्ये पण मला बाहेरून जे संबंधित व्यक्ती आले होते त्यांनी 2005चा खूप मोठा पूर आला होता। त्यानंतर पण किंवा मी पण अनुभवलो, मी 2016-17 पण एकच फेब्रुवारीमध्ये पूर आला होता, नंतर पाहिलं ते बाहेरून येणारे येतात, वरिष्ठ अधिकारी असतात किंवा कोणी येतात पाहून एक दोन दिवसांनी लगेच शहरात येतात आणि त्यांना जाणीव पण होत नाही की पूर येऊन गेला, कारण की शहर एवढं आपलं स्वच्छ असते। यामध्ये आपल्या नगर परिषदेचे स्वच्छता विभागाचे कर्मचारी खरंच खूप चांगलं काम करतात। पण मी या ठिकाणी फक्त नगर परिषदेचे कर्मचारीच म्हणत नाही, पण खेड शहरातले सर्व जे सामान्य नागरिक आहेत किंवा व्यापारी बांधव आहेत यांचं पण त्यामध्ये ताबडतोब स्वच्छतेमध्ये खूप मोठा सहभाग आहे। कारण की त्यांनी पण पूर परिस्थितीमध्ये स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाचे सदस्य आणि मला सुरक्षा होण्याची पुरेपूर काळजी घेतात आणि लगेच पूर ओसरल्याच्या नंतर लगेच कामाला लागतात आणि वैयक्तिक त्यांची घराची दुकानाची स्वच्छता करून प्रॉपर जो परत रस्त्यावर मांडला नाही तो प्रॉपर नगर परिषदेच्या हातात ताब्यात देतात। स्वच्छता नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडे सगळं खेडकर सर्व सहकार्य करत आहात। तर मी विशेष या ठिकाणी सर्व खेडकरांचे पण या ठिकाणी परत एकदा विशेष आभार व्यक्त करतो की पूर परिस्थितीच्या म्हणजे आपत्तीमध्ये वेळोवेळी प्रशासनाला सहकार्य करतात। कालच जे आपण काल जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती, तर आपण जे बचाव कार्य जे होते त्याच्यामध्ये सगळे आपले स्थानिक परिसरातले लाईफगार्ड्स होते, आपल्या काय बोटी होते, आपल्या नगर परिषदेचे कर्मचारी होते, तर त्यांनी पण अत्यंत चांगल्या प्रकारे नगर परिषदेला काल सहकार्य केलं। जवळपास आपण 150 लोकांचं रेस्क्यू केलं, म्हणजे त्यांना सुरक्षित स्थलांतरित केला पुरामध्ये। हे पण एक खेड शहरामध्ये पूर व्यवस्थापन एक अत्यंत चांगल्या प्रकारे होते। याच्यात सर्वात जास्त योगदान म्हणजे आपल्या नागरिकांचं आहे। म्हणजे जसं एखादं ज्ञान असतं, एखाद्या प्रकारचं आपलं ज्ञान असतं आपल्या सर्वांना, म्हणजे की असं केलं तर स्वच्छता स्वच्छता असली पाहिजे, स्वच्छता अशी केली पाहिजे, सगळ्या ज्ञान आहे, पण स्वच्छता सगळं स्वच्छ राहत नाही आणि त्याला प्रॅक्टिस लागते, हार्डवर्क लागते। हे ज्ञान पण आहे खेडवासियांना आणि त्याची प्रॅक्टिस पण करतात। त्यामुळे स्वच्छतेचं स्किल ॲक्वायर कोणी केल्यासाठी खेड शहरातल्या नागरिकांनी स्किल ॲक्वायर केलेलं आहे। स्किल ॲक्वायर करणं ही खूप
कठीण बाब आहे. सगळ्यांना माहिती की हार्डवर्क केलं की 100 मार्क पडू शकतात. प्लॅनिंगला अभ्यास करायला सगळे म्हणतात, पण सगळ्यांना पडत नाही कारण की ते स्किल येत नाही सगळ्यांना. तेवढे प्रॅक्टिस करत नाही, तेवढे हार्डवर्क करत नाही. त्यामुळे खेड शहराचे सर्व नागरिक अत्यंत हार्डवर्कर आहेत. या ठिकाणी मागाशी दादांशी सगळ्यांनी चर्चा केली होती आम्ही साळुंकर साहेबांशी की सगळ्यात महत्त्वाचं की महत्त्व कळतं आपल्याला कशा परिस्थितीत कसं राहायचं ज्ञान आलेलं असतं. तसंच आपल्याला पुढे 2-3 ऍक्टिव्हिटी आपल्याला राबवायची म्हणून चर्चा केली होती. मागील 4-5 वर्षापासून खेड शहरामध्ये जरा डेंग्यूचे पेशंट जरासे फ्रिक्वेंटली आढळून येत आहेत. तर आपल्या इथे बरेच सर्वमान्य डॉक्टर्स आहेत. डेंग्यूला जर इफेक्ट कंट्रोल करायचा असेल तर अवेअरनेस महत्त्वाचं आहे आणि ब्रीडिंग स्पॉट निर्माण न होणे हे महत्त्वाचं आहे. फॉगिंग स्प्रे हे त्याचे सोल्युशन नाही. यासाठी IAC पार्क आम्ही राबवायचं ठरवलं आहे. डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर आपण त्यांच्याकडे घेणार आहोत आणि शाळेमध्ये एक साधारणतः प्रत्येक शाळेमध्ये 2-3 दिवस ते स्पॉटिंग डेमॉन्स्ट्रेशन ठेवायचं आणि शाळेला त्यामध्ये सहभागी करून घेण्याचा एक विषय आहे. आणि स्वच्छतेमध्ये सेग्रिगेशन खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये पण अवेअरनेस महत्त्वाचं आहे. तर असे कार्यक्रम आपण घेण्याचं नियोजन आहे. पुढील साधारणतः महिन्यात ते पूर्ण करायचे आहे. तर त्यामध्ये आपल्या रोटरीसारख्या संस्थेचे आपल्याला त्यामध्ये या ऍक्टिव्हिटीमध्ये त्याच्यामध्ये जर सहकार्य जर दिलं तर आपलं शहर स्वच्छ आणि आरोग्यदायी राहील यासाठी निश्चितच मदत होईल. पदभार स्वीकारल्यानंतर ताबडतोब कामाला सुरुवात केली. खरं तर स्वच्छता म्हटली त्याच्याकरता फक्त पोरांचीच आवश्यकता नाहीये. खेड नगरपालिकेचे कर्मचारी मी पाहतोय 1990 पासून आजपर्यंत सर्वात चांगली स्वच्छता जर कुठे होत असेल तर खेडमध्ये. तुम्ही अधिक काम करावं अशी नेहमीच लोकांची अपेक्षा असते, त्यामुळे प्रत्येक जण काहीतरी अपेक्षा करतो. परंतु तुम्ही तुमच्या परीने 100% प्रयत्न करता याचा साक्षीदार मी स्वतः आहे, रोटे साहेब सुद्धा आहे. त्याच्यामुळं तुम्ही आज जे काय काम केलं म्हणजे काल स्कूल झाला, आज त्याची नामोनिशाणी ते शिल्लक नाहीये. ते 2005चा महापूर असेल, 2016चा पूर असेल किंवा 2021चा तसाच महापूर असेल, या प्रत्येक ठिकाणी आपले कर्मचारी हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. ते दिवस पाहत नाहीत, रात्र पाहत नाहीत. त्यांची सुरुवातच मुळात सकाळी 5-5:30 पासून सुरू होते आणि त्यावेळेपासून ते आजपर्यंत ते अतिशय चांगल्या प्रकारे काम करतायत. त्यांचं सर्वांचं अभिनंदन. आम्ही तुम्हाला प्रोत्साहन म्हणून फक्त हे देतोय की आमच्या तुमच्याकडनं अजून अपेक्षा आहे, कारण अपेक्षा ह्या माणसाच्या कधीच पूर्ण होत नाहीत, त्या निश्चितच अधिकाधिक राहतील. मग त्यांना लागण्यासाठी जे काही सहकार्य असेल ते रोटरी क्लबच्या माध्यमातून आम्ही निश्चितच पुढे देणार आहोत. म्हणजे एखादा एरिया आपण स्पेशली वेगळा घेतला आणि त्याच्यामध्ये लोकांनी वेगळ्या प्रकारच्या बातम्या दिल्या किंवा बाकी गोष्टी केल्या, कारण ही सुरुवात खरी नागरिकांपासून होण्याचं गरजेचं आहे आणि नागरिकांना आपण प्रशिक्षण दिलं पाहिजे. नागरिकांना आपल्या अपेक्षा त्यांना सांगायला पाहिजे. मग त्याच्याकरता रोटरी क्लब असेल, तिथले स्थानिक नगरसेवक असतील आणि तुम्ही आम्ही या सर्वांनी मिळून आपण खेड शहर अधिक सुंदर आणि स्वच्छ करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. रविवारी 14 जुलै रोजी खेड शहरात जगबुडी नदीचे पुराचे पाणी बाजारपेठेत शिरले. पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम गेल्या 2 दिवसापासून सुरू आहे. जर कोणाचेही पंचनामे अद्यापही झाले नसतील तर त्यांनी खेड तहसील कार्यालयात संपर्क साधावा असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष ऋषिकेश कानडे यांनी केलंय. तसेच उद्या आषाढी एकादशी निमित्त सुट्टी असली तरी देखील पंचनामे करण्याच्या कामासाठी तहसील कार्यालय सुरू राहणार असल्याची माहिती देखील त्यांनी व्हॉट्सअप या सोशल मीडियावरती पोस्ट करत सर्वांना दिली आहे. 2023 रोजी आलेल्या महापुरामुळे खेड शहरातील बाजारपेठेमध्ये पाणी शिरून अनेक व्यापारी बांधवांचं अतोनात नुकसान झालं. वर्ष उलटलं. 2024ला पुन्हा पूर आला. पुन्हा नुकसान भरपाईचा सामना करावा लागला तरी देखील अद्याप या व्यापारी बांधवांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने आज खेड मनसे शहर अध्यक्ष ऋषिकेश कानडे यांनी सर्व व्यापाऱ्यांच्या व्यथा मांडत खेड तालुका तहसीलदारांना निवेदन सादर केलंय. तसंच येत्या 8 दिवसात नुकसान भरपाई मिळाली नाही तर 15 ऑगस्ट रोजी उपोषण छेडण्यात येईल असा इशारा देखील ऋषिकेश कानडे यांनी दिलाय. 2023ला
खेड शहरामध्ये पुराचा फटका सर्व व्यापाऱ्यांना, सर्व नागरिकांना या ठिकाणी बसलेला आहे. परंतु शासनाची उदासीनता या ठिकाणी दिसून येते. 2023ला पुराचे पाणी आल्याच्या नंतर अजूनही देखील शासनाची मदत लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. ही शासनाची मदत लोकांपर्यंत पोहोचावी या कारणासाठी आज आम्ही तहसीलदारला आज निवेदन दिलेलं आहे. येत्या 8 दिवसात जर का शासनाची मदत सर्व नागरिकांना या ठिकाणी पोहोचली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 15 ऑगस्टलाच म्हणजे आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आम्ही या ठिकाणी उपोषणाचा मार्ग स्वीकारणार आहोत. शासनाला माझी या ठिकाणी विनंती आहे की शासनाने आम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्याला या ठिकाणी उपोषण करण्यास भाग पाडू नये व येत्या 8 दिवसात सर्व नागरिकांना, सर्व व्यापाऱ्यांना त्यांचा मोबदला त्यांच्या खात्यात शासनाने जमा करावा ही शासनाला आम्ही या निवेदनातर्फे विनंती केलेली आहे. डीबीजे कॉलेज चिपळूण येथे शुक्रवारी 12 जुलै रोजी सिद्धांत घाणेकर याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याबद्दल डीबीजे कॉलेज चिपळूण महाविद्यालयाचे चेअरमन मंगेश तांबे, संचालक सुजय रेड्डीज आणि संचालक मंडळ यांना निवेदन देऊन त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी तसेच भविष्यात अशी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन आणि सिद्धांत घाणेकर याचा दुर्दैवी मृत्यू याचा जाब विचारण्यासाठी मनसेचे सरचिटणीस वैभवजी खेडेकर, जिल्हा सचिव संतोष नलावडे आणि पदाधिकारी यांनी डीबीजे कॉलेज येथे धाव घेतली आणि सिद्धांत घाणेकर याच्या दुर्दैवी मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना धारेवर धरलं. यावेळी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष उमेश लटके, तालुका सचिव संदेश साळवी, माजी शहर अध्यक्ष विद्यार्थी सेना गुरु पाटील, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष सागर कदम, विद्यार्थी सेना तालुका सचिव सोहम पाथरे, विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष गुरुनाथ नागे, उत्कर्ष खानोलकर, अविनाश सिंग आणि पदाधिकारी उपस्थित होते. डीबीजे कॉलेजच्या पुढे डीबीजे कॉलेजचा विद्यार्थी सिद्धांत घाणेकर हा अतिवृष्टीमध्ये तिथली भिंत कोसळल्यामुळे त्याचा मृत्युमुखी पडला. अतिशय दुःखदायक ही घटना होती. एक उमदा तरुण शिक्षण घेणारा अशा नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्यातून निघून जातो. या संदर्भात आम्ही विद्यार्थी सेनेचे आमचे सगळे पदाधिकारी आज डीबीजे कॉलेजच्या आम्ही संचालकांना भेटायला आलो. खरं तर याच्यामध्ये कुठलंही आमचं असं म्हणणं नव्हतं की कुणामुळे ही घटना घडली, परंतु एक उमदा तरुण आपल्यातनं निघून जातो या नैसर्गिक आपत्तीमुळे, याला जबाबदार कोणाला धरायचं. खरं तर या मुंबई गोवा हायवेचं जे काम आहे या संदर्भात इथले जे ठेकेदार आहे यांनी वेगवेगळ्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि त्यांच्यामुळे या घटना घडत आहेत असं माझं म्हणणं आहे. कॉलेज प्रशासनाने देखील भविष्यात काय काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भात आमची विस्तृत चर्चा झाली की आता हे कॉलेज प्रशासन ती काळजी घेईलच, परंतु आमचा एक तरुण यातनं निघून गेला, त्याच्या कुटुंबाला या ठिकाणी मदत व्हावी आणि अशा पद्धतीच्या घटना भविष्यात इथून घडू नये. कारण हे डोंगर उतारावरती असलेलं हे कॉलेज आहे आणि नैसर्गिक जे पाण्याचे स्रोत आहेत ते या भागात नसतात. अनेक वॉल ह्या ठिकाणी, तर पुन्हा या घटना घडू नयेत अशी आमची भूमिका होती. म्हणून आम्ही हे सगळे पदाधिकारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत भेटायला आलो आणि सविस्तर चर्चा झाली आणि हे जे संचालक मंडळ आहे ते देखील या सगळ्या बदल करण्यासंदर्भात किंवा पुढच्या योजनासंदर्भात सकारात्मक आहे असं या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. हायवेचं जे बांधकाम झालं त्याच्यावर एक भिंत बांधली गेली होती, त्याच्यानंतर त्याच्यावरती एक दुसरी भिंत बांधली गेली होती, तो भाग कोसळला. या संदर्भामध्ये काही चर्चा झाली का? ते कोणी बांधकाम केलं होतं, किती दर्जेदार होतं या संदर्भात बाबू तांबे हे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आमची चर्चा झाली. ही वॉल नॅशनल हायवेनी कॉन्ट्रॅक्टरने जी प्रोटेक्शन वॉल बांधली होती तर त्या संदर्भात त्याच वेळेला कॉलेज प्रशासनाने त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं होतं आणि शासनाला देखील कळवलं होतं की अजून एक त्यावरती वॉल बांधावी अशा पद्धतीच्या सूचना त्यांनी केल्या होत्या, त्याचा पत्रेवर देखील केला होता. परंतु प्रशासनाने नॅशनल हायवेने त्यांना सांगितलं की आमच्या नियमामध्ये एवढीच वॉल आहे, त्यामुळे आम्ही एवढीच बांधू शकतो. इतका निष्काळजीपणा शासनाच्या माध्यमातून झालेला आहे. तर ती वॉल जर का उंच बांधली असती तर ही घटना घडली नसती. नैसर्गिक पाणी त्या ठिकाणी किंवा नैसर्गिक जी पाण्याचा जमिनीचा स्तर होता त्या वॉलच्या वरती होता, म्हणून कॉलेजने ती प्रोटेक्शन वॉल बांधली होती, त्यामध्ये विप होल ठेवले होते. परंतु त्या दिवशी इतकी अतिवृष्टी झाली की मला वाटतं त्या वॉलला ते पेलवलं गेलं नाही
तर ही घटना हा अपघात आहे, हा काही कोणी घडवून आणलेला अपघात नाही. माझं म्हणणं आहे प्रशासनाने जर काही व्यवस्थित काळजी घेतली असेल नॅशनल हायवेची तर ही घटना घडली नसती. भविष्यात याची काळजी अनेक ठिकाणी डोंगर उतारावरती जे भाग आहेत त्याची काळजी घ्यावी असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. यंदा आषाढी एकादशी 17 जुलै 2024 रोजी म्हणजेच उद्या साजरी होणार आहे. हिंदू पंचांगानुसार आषाढी एकादशीची तिथी 16 जुलै रोजी रात्री 8:30 वाजता सुरू होणार आहे, तर 17 जुलै रोजी 9:02 वाजता समाप्त होणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार आषाढी एकादशी 17 जुलैला साजरी होणार आहे. या दिवशी विठुरायाची आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते, उपवास केला जातो. आषाढी एकादशीची तिथी हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र आणि महत्वाची मानली जाते. या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले विठ्ठल भक्त विठुरायाच्या चरणी लीन झालेले पाहायला मिळतात. 17 जुलै रोजी साजरी होणाऱ्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवरती आज खेडमधील विविध प्रशालांमधील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी साजरी केली. खेडमधील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलमध्ये देखील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी साजरी केली. जय जय रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अखंड जयघोषाने दुमदुमलेला संपूर्ण वर्ग टाळ मृदुंग वाजवीत हरिनामाच्या गजरात तल्लीन झालेले चिमुकले हे दृश्य खेड शहरातील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल आणि श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल या दोन्ही शाळांमध्ये दिसून आलं. यावेळी शाळेतील मुला मुलींनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. कोणी विठोबा तर कोणी वासुदेव, तर कोणी रखुमाई, तर कोणी वारकरी बनलं होतं. वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये असलेल्या मुलांच्या हातातील भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावरती तुळशी वृंदावन दिसून आलं. हे जणू आपण खरंच पंढरपूरच्या वारीमध्ये असल्याचा भास हे पाहून सर्वांना झाला. कोकणातील माणसं पारंपरिक शेतीपासून फार दूर गेली आहेत असं आपण म्हणतो. आजच्या मुलांना देखील शेतीची फारशी आवड राहिली नाही असं देखील आपण पाहतो. मात्र एखाद्या शाळेने मनात आणलं तर हे चित्र निश्चितच बदलू शकतं. हे दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर मराठी शाळेनं ही गोष्ट करून दाखवली आहे. शासनाच्या नव्या निर्णयानुसार सध्या कोकणातील शाळांमधून आनंददायी शनिवार हा उपक्रम साजरा होतोय. या दिवशी विद्यार्थी दप्तर न घेता शाळेत जातात. या दिवशी शाळेत विविध प्रकारचे शैक्षणिक उपक्रम आयोजित करून मनोरंजक शिक्षण दिलं जातं. चंद्रनगर शाळेतील शिक्षक शनिवारी सर्व विद्यार्थ्यांना येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतात घेऊन गेले. यावेळी शेतात भात लावणीचं काम सुरू होतं. भात लावणी संदर्भातील सर्व कामाची माहिती शाळेतील शिक्षक मनोज बेदक, बाबू घाडीगावकर, मानसी सावंत यांनी विद्यार्थ्यांना दिली. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांकडून देखील अनेक प्रकारची माहिती विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून समजावून घेतली. विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षकांनी देखील शेतात तरवा काढणे, चिखल करणे, भात लावणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. कोकण रेल्वे मार्गावरती अचानकपणे उद्भवलेल्या संकटात रेल्वे प्रवाशांना विविध स्तरावरून विविध प्रकारची मदत करण्यात आल्याचं आपण पाहिलं. खेडमध्ये देखील खोळंबून पडलेल्या प्रवाशांना शहरात काम करणाऱ्या 2 सामाजिक संस्थांनी रेल्वे प्रवाशांना मदत करण्यात पुढाकार घेतला. मात्र खेड शहरातील सर्वात जुन्या नामांकित असणाऱ्या आणि यंदाच एवढी वर्ष जुनी अशी स्वतःची जाहिरात करणाऱ्या संस्थेचा मात्र या मदत कार्यात कुठेही पुढाकार असल्याचं दिसून आलं नाही. रविवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी बोगद्याजवळ रेल्वे रुळावर दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या विविध रेल्वे गाड्या या वेगवेगळ्या स्थानकात थांबवून ठेवण्यात आलेल्या होत्या.
यावेळी अचानकपणे उद्भवलेल्या आपत्तीमुळे कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला। तसेच प्रवाशांच्या जेवण आणि खाण्याचे देखील हाल होत असताना दिसून आले। त्यामुळे खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी सोशल नेटवर्किंग मीडियामध्ये प्रवाशांच्या जेवणाची व्यवस्था करण्याबाबत आवाहन केलं। या आवाहनाला साथ देत रोटरी क्लब खेडने प्रवाशांसाठी फूड पॅकेटची व्यवस्था केली, तर सोमवारी सकाळी लायन्स क्लब खेडने प्रवाशांना चहा बिस्किटाची व्यवस्था करून दिली। मात्र अनेक वर्ष शहरात सामाजिक कार्य करणाऱ्या एका सामाजिक संस्थेचा या मदत कार्यात कुठेही सहभाग दिसून आला नाही। त्यामुळे खेड शहरातील नागरिकांमधून आता ही संस्था फक्त मनोरंजनाचेच कार्यक्रम करणार की काही मदत कार्यात देखील पुढे होणार की पाठीमागेच असणार, असा प्रश्न दबक्या आवाजात उपस्थित केला जातोय। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये जगबुडी नदीला पूर आल्याने संपूर्ण बाजारपेठेमध्ये आणि अनेक लोकवस्तीच्या ठिकाणी पाणी शिरलं। खेडमधील व्यापाऱ्यांना प्रचंड नुकसानीचा सामना या पुरामध्ये करावा लागलाय। तरी खेडचे माजी नगराध्यक्ष आणि मनसे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांनी संपूर्ण बाजारपेठेमध्ये पाहणी केल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। खेड शहराला सातत्यानं मोठ्या पुराचा फटका बसतोय। 2005, 2016, 2021 आणि आता 2024 सातत्यानं ह्या खेड शहरामध्ये व्यापारी पेठेमध्ये पाणी येतं आणि आमच्या व्यापारी बंधूंचं आणि नागरिकांचं नुकसान होतं। वारंवार ओरड करून, वारंवार शासन दरबारी पाठपुरावा करून या नदीचा जगबुडी नदीचा गाळ काढावा अशा पद्धतीची भूमिका आमच्या इथल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी मांडली। इथल्या आमदारांनी प्रयत्न करून 2 कोटी रुपये आणले आणि ह्या गाळ काढायला सुरुवात झाली। त्यांनी प्रयत्न केले, त्यांना देखील या ठिकाणी धन्यवाद द्यायला पाहिजेत। परंतु या 2 कोटीवरतीच आपल्याला अवलंबून राहता येणार नाही। हा गाळ प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे स्वयंसेवी संस्था असतील किंवा स्वतःहून कोण जर गाळ काढणारा व्यक्ती असतील तर अशा लोकांना परवानगी देऊन इथला गाळ त्यांनी स्वतःहून जर काढून नेला तर शासनाचा खर्च होणार नाही आणि म्हणून हा संपूर्ण गाळ निघून जावा। जसं चिपळूणला गाळ संपूर्णपणे काढला गेला, महाडला काढला गेला, तसा खेडचा हा गाळ काढला गेला नाही। ज्या पद्धतीने चिपळूण आणि महाडवाल्यांनी त्यांच्या बचाव समिती तयार केल्या तशाच पद्धतीच्या आम्ही खेडमध्ये सर्वपक्षीय खेड तालुका बचाव समिती अशा पद्धती समिती स्थापन करून शासन दरबारी आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि जास्तीचा निधी या गाळ काढण्यासंदर्भात आम्ही मागणी करणार आहोत। याची लवकरच आम्ही बैठक घेऊ आणि शासन दरबारी आम्ही मागणी करू की चिपळूणसारखा आणि महाडसारखा गाळ संपूर्णपणे साधारणतः 200-300 कोटी रुपये देऊन आमचा हा गाळ संपूर्ण मुक्त करावा, तरच आमच्या इथल्या व्यापाऱ्यांचं नुकसान थांबेल, नागरिकांचं नुकसान थांबेल। अन्यथा सातत्यानं आम्हाला नुकसानीला या ठिकाणी सामोरं जावं लागेल। मला विनंती आहे की या ठिकाणी प्रशासनाला ही दखल घ्यावी। आमच्या व्यापाऱ्यांचा एक दबावगट आम्ही या ठिकाणी तयार करू, आम्ही निवेदन देऊ, आम्ही आम्ही उपोषणाला बसू। परंतु आम्हाला एकच सांगणं आहे की आमच्या या गाळ काढण्यासंदर्भात निधी शासनाने तात्काळ या ठिकाणी द्यावा अशी या ठिकाणी आम्हाला आपल्या माध्यमातून विनंती करतो। ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड रत्नागिरी या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक रविवारी 14 जुलै रोजी भडगाव येथील प्रशालेमध्ये संपन्न झाली। यामध्ये गेली 25 वर्ष संस्थेच्या अध्यक्षपदाची अत्यंत उत्कृष्टरित्या धुरा सांभाळणारे अरविंद तोडकरी यांची एकमताने पुन्हा अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे। संस्थेच्या उपाध्यक्षपदी डॉक्टर रमणलाल तलाठी, संस्था सरचिटणीसपदी माधव पेठे, खजिनदारपदी विनोद बेंडकळे आणि संस्थेच्या विश्वस्तपदी अनुक्रमे पेराज जोईसर, दीपक लड्ढा, भालचंद्र कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। या सर्वसाधारण सभेसाठी सदस्य प्रकाश गुजराती, चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे यांनी निवडणुकीसाठी अनुमोदन केलं। या सर्वांच्या निवडीबद्दल संस्थेचे आणि सर्व सभासद, सल्लागार, मंडळ सदस्य, पालक, हितचिंतक यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होतोय।